तुमचे बॉटनीमध्ये आहे, ठीक आहे, पण झूलॉजी पण मी कन्सिडर केलं. आणि आज आपला जो पॉइंट असेल रिगार्डिंग डिस्कशन फॉर बायोलॉजी, ठीक आहे, तो असेल तुमचा लिव्हिंग वर्डचा एक पॉइंट असेल, ठीक आहे. आणि आपण जम्प करून सेकंड चॅप्टर मध्ये एक पॉइंट आहे तो रिलेटेड आहे लिव्हिंग वर्ड्सच्या, ठीक आहे. आणि तो असेल समथिंग रिलेटेड टू नेमिंग सिस्टम, नॉमेनक्लेचर, झाडांना किंवा ॲनिमल्सला कुठल्याही लिव्हिंग ऑर्गॅनिजमला आपण नावं कशी देतो, तर त्याचे रूल्स आहेत किंवा त्याचे टेक्निक्स आहेत, आपण ते बघू, ठीक आहे. आणि अजून एक पार्ट आहे की कसं आपण क्लासिफाय करतो, म्हणजे वर्गीकरण कसं करतो, ठीक आहे. कसं होतंय की आता भरपूर प्लांट्स असतात, भरपूर लिव्हिंग ऑर्गॅनिजम्स आहेत, भरपूर ॲनिमल्स आहेत त्यामध्ये, ठीक आहे. तर आपण हे प्रत्येकी सिंगल शिकू शकत नाही ना. मग त्यावेळी आपण ते क्लासेस करायचे, त्याचे वेगवेगळे वर्ग करायचे, जेणेकरून आपण सिमिलॅरिटीजवर आपण एकत्र करतो. उदाहरण तुम्हाला द्यायला गेलं तर फॉर एक्झाम्पल काय म्हणू आपण, की जे प्लांट्स फ्लॉवर करतात, ज्या प्लांट्समध्ये फ्रुट्स तयार होतात, तर असे आपण ते ग्रुप्स करतो. मग ते क्लासिफिकेशन काय आहे, कसं आहे, तर आपण ते आज बघायचं आहे, ठीक आहे. सो वी विल स्टार्ट विथ आवर लेक्चर प्रेझेंटेशन, ठीक आहे. तुमचे काही डाऊट्स असतील तर मी आपण शेवटचे 5 मिनिटं आपण बघू, त्यामध्ये तुमचे डाऊट्स काय आहेत, क्लिअरन्सेस काय करायचे असतील तर आपण करू, ठीक आहे. सो लेट मी स्टार्ट विथ द पॉइंट दॅट इज लिव्हिंग वर्ड, ठीक आहे. सो बिफोर स्टार्टिंग माय प्रेझेंटेशन सुरू होण्यापूर्वी तुम्हाला एक प्रश्न आहे, ठीक आहे. तो प्रश्न असा आहे की लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे नक्की काय? थोडा विचार करा, लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे नक्की काय असतात? की जे श्वास घेतात तेवढेच लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत का? ठीक आहे. का आणि काही कॅरेक्टर्स आहेत, देर आर फ्यू अदर कॅरेक्टर्स विच आर रिक्वायर्ड टू से अ पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम इज लिव्हिंग, ठीक आहे. मग नक्की हे कॅरेक्टर्स कोणते, ठीक आहे. या कॅरेक्टर्सला तुम्ही तुमच्या शेड्यूलमध्ये किंवा तुमच्या एक्झाम्समध्ये कसं यूज करता, ठीक आहे. याच्यावर क्वेश्चन्स कसे पडतात, काय असेल, आपण थोडंफार बघू कॅरेक्टर्स प्रमाणे, ठीक आहे. सो जस्ट अ सेकंड, मी तुम्हाला एक प्रेझेंटेशन माझं शेअर करतो. So can we see you? If you can switch on your camera. All the students बेटा एक बार कैमरा ऑन करके सर को गुड इवनिंग तो बोलो. आप तो पहली बार मिल रहे हैं सर आपको. एक बार कैमरा ऑन करेंगे. गुड इवनिंग सर. बताओ आप. गुड इवनिंग. सारे बच्चे कैमरा ऑन करो जल्दी से और अपने बारे में बताओ. कौन से गांव से हो, कैसे पढ़ रहे हो, कहाँ से आए हो, जल्दी से. स्नेहल. सर मैं हेलो. हाँ बोला बोला. सर मेरा नाम नविष्टा नेमुद्दीन शेख है. मैं धाराशिव जिले में के करजखेड़ा गांव में रहती हूँ. मैं पिछले 2 सालों से ऑनलाइन क्लास कर रही हूँ और मैं ऑनलाइन क्लास कर रही हूँ इसलिए मतलब मैम ने हमारे लिए लैपटॉप दिया क्योंकि गांव में ऑनलाइन क्लास करने के लिए बहुत सारी दिक्कतें आ रही थी. कभी कभी मोबाइल का भी इशू होता था तो मैम ने हमारी बहुत सारी मदद की. हमें मतलब दुनिया की मतलब बहुत अच्छे क्लासेस बताए और मतलब वो हमें मतलब बहुत अच्छे टीचर्स देते हैं वो पढ़ाने के लिए. और आज आपको भी उन्होंने लाया और हमें बायोलॉजी हमारा मैं कोशिश करूंगी कि मैं आपसे बायोलॉजी बहुत अच्छा सीखूं. ओके, थैंक यू. ठीक है. ओके. सो आप सब हिंदी में कंफर्टेबल हो, राइट? तो मैं आपको इंग्लिश और हिंदी दोनों मिक्सचर यूज करूंगा. साइंटिफिक वर्ड जो है वो इंग्लिश में ही आएंगे, ठीक है. बट जब एक्सप्लेनेशन होगा, ठीक है, तब प्रोबेबली वी कॅन स्पीक बिट ऑफ हिंदी, ठीक आहे. मराठीमध्ये असाल कन्फर्म तर मला तसं सांगा कम्फर्टेबल, आपण मराठीत पण बोलू शकतो. सर मराठीतच बोलायचं आहे. बाकी सगळे कन्फर्म आहेत का, कम्फर्टेबल आहात का तुम्ही? सर मराठीतच. ठीक आहे, चालेल. ठीक आहे, सुरू करायचं मग प्रेझेंटेशन आपण, ठीक आहे. आणि आधीमध्ये मी तुम्हाला व्हाईट बोर्ड पण सांगेन, काही पॉईंट्स असतील, तुम्हाला सगळेच टर्म्स समजतील असे नाहीत. आणि आपण काही वेळी काही टर्म्स पहिल्यांदा शिकतो, पहिल्यांदा ऐकतो, ठीक आहे. तर हे टर्म्स मी थोडेफार तुम्हाला नोट पण करून देईन तसे, ठीक आहे. सो विल स्टार्ट विथ आवर प्रेझेंटेशन, ठीक आहे. तर कोणाला काही प्रॉब्लेम आला की बाबा ऑडिओ क्लिअर नाहीये, प्रेझेंटेशन दिसत नाहीये, तर प्लीज मला सांगा. वर्किंग ऑन द लॅपटॉप सर और फोन सर? नो मॅम, दिस इज माय टॅबलेट. अच्छा अच्छा, ओके सर. ओके.
ठीक आहे. सर्वांना दिसतात, प्रेझेंटेशन दिसतंय आता? येस सर. ओके. त्याच्यावरचे टेक्स्ट दिसतोय तुम्हाला? येस सर. Okay, so we'll start with living word. ठीक है. So first question is, what is a living organism? ठीक है. तो जेव्हा तुम्ही लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणता, ठीक आहे, त्यात काही कॅरेक्टर्स येतात किंवा ते कॅरेक्टर असतील तरच तो लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे. ठीक आहे. मग काही होतात की कॅरेक्टर्स सगळ्याच लिव्हिंग ऑर्गॅनिझम दिसतात का, की काही एक्सेप्शन्स आहेत. ठीक आहे. तर आपण 4 कॅरेक्टर बघू. फर्स्ट कॅरेक्टर आहे ग्रोथ. ठीक आहे. सगळ्यांना माहिती आहे ग्रोथ नक्की काय असते. काय असतं की बाबा एखादा सेल नंबर वाढत असेल, सेल म्हणजे पेशी, बरोबर ना? तर सेल नंबर वाढत असेल, तो दॅट इज इन्क्रीज इन सेल नंबर. ठीक आहे. किंवा सेलच्या आतला जो अमाऊंट आहे, सायटोप्लाझम आहे, सायटोप्लाझम मध्ये बायोमॉलिक्युल्स आहेत, ऑर्गॅनलीज आहेत, जर हे वाढत असतील, ठीक आहे, तर दॅट इज इन्क्रीज इन सेल मास. ठीक आहे. तो इन्क्रीज इन सेल नंबर, सेल मास, ॲज वेल ॲज वी कॅन से सेल साईज. सेल साईज पण इन्क्रीज होत असेल. आता एक्झाम्पल तुम्ही डोळ्यासमोर घ्या, रिप्रोडक्शनच्या मध्ये एक मेल गॅमेट फिमेल गॅमेटला फ्यूज होतो, म्हणजे एकत्र येतात. ठीक आहे. एक स्ट्रक्चर तयार होतो झायगोट म्हणून. ठीक आहे. तर किती असतात त्यामध्ये, एकच सेल असते. ठीक आहे. मग हळूहळू हळू तो झायगोट डेव्हलप होतो एम्ब्रिओ मध्ये आणि पूर्ण बाळ तयार होतं गर्भाशयात. ठीक आहे. इथे काय झालंय की सेलचा नंबर वाढला. ठीक आहे. त्यानंतर ते बाळ तेवढंच राहतं का, नाही, वर्षानुवर्ष ते वाढत राहतं. ठीक आहे. काही वर्षांपर्यंत वाढतं. तर काय वाढतात, तर सेल नंबर वाढतो, सेलची साईज वाढते. ठीक आहे. मग दिस इज कॉल्ड ॲज ग्रोथ. ठीक आहे. आता सगळेच लिव्हिंग ऑर्गॅनिझम ग्रोथ दाखवतात, बरोबर आहे. तसेच काही नॉन लिव्हिंग थिंग्स पण आहेत जे ग्रोथ दाखवतात. उदाहरण, ठीक आहे, असं फॉर एक्झाम्पल यू कन्सिडर अ माउंटन, एक डोंगर आहे. ठीक आहे. आता डोंगरावर जसं सेडिमेंटेशन म्हणजे एकावर एक लेअर पडत जातील, तसा डोंगरचा साईज पण वाढत जातो, बरोबर. तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पण वाढतात, नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पण वाढतात. तर तो आहे तुमचा ग्रोथचा फॅक्टर. फक्त फरक काय येतो, ज्यावेळी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स वाढतात तर ते बाहेरून पण वाढतात आणि आतून पण वाढतात. ह्याचा अर्थ, त्याला टर्म्स काय आहेत, द ग्रोथ इज इंट्रिन्सिक ॲज वेल ॲज एक्सट्रिन्सिक. ठीक आहे. सो when you say growth, the growth could be intrinsic. That means the growth is from interior. सेलच्या आतमध्ये काही वाढतं. म्हणजे सेलमध्ये सायटोप्लाझम वाढेल, त्यामध्ये तुमचे कार्बोहायड्रेट, प्रोटीन, लिपिड्स जे काही आहे ते इन्क्रीज होतं. तो झाला इंट्रिन्सिक ग्रोथ. किंवा ग्रोथ असू शकते काय, तर एक्सट्रिन्सिक. ठीक आहे. बाहेरून वाढणे. ठीक आहे. मग आता डोंगर आहे तो बाहेरून वाढलाय. आपण कसे वाढतो, आपण बाहेरून पण वाढतो, आतून पण वाढतो. तर हा डिफरन्स आहे ग्रोथ इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड नॉन लिव्हिंग थिंग्स. तर पहिला कॅरेक्टर झाला ग्रोथ. ठीक आहे. सेकंड कॅरेक्टर काय आहे, तर सेकंड कॅरेक्टर इज कॉल्ड ॲज रिप्रोडक्शन. ठीक आहे. आता रिप्रोडक्शनचा अर्थ काय होतो, की एखादा ऑर्गॅनिझम आहे, ठीक आहे, तो स्वतः सारखेच आणि ऑर्गॅनिझम्स तयार करतो. दॅट इज कॉल्ड ॲज रिप्रोडक्शन. इट इज द प्रोडक्शन ऑफ ऑफस्प्रिंग्स विच आर सिमिलर टू द पॅरेंट्स. पॅरेंट सारखे दिसणारे. म्हणजे तुम्ही आंबा आहे, ठीक आहे, मग तुम्ही घरी आंबा आणला असेल, आंबा खाल्ला असेल, राहिलेली जी काही कोय असती, कोयच्या आतमध्ये त्याचं सीड असतं. ठीक आहे. ते जर तुम्ही सीड प्लांट केलं, ठीक आहे, तर त्यापासून काय येणार आहे, आंब्याचं झाड येणार आहे. म्हणजे काय की आंब्या झाडापासून आंबे मिळाले, मग आंब्यापासून तुम्हाला तुम्ही सीड जर्मिनेट केले आणि नवीन प्लांट्स आले, ते पण मँगोज आहेत. ठीक आहे. सो दिस इज कॉल्ड ॲज रिप्रोडक्शन. कळतंय. तर तो झाला रिप्रोडक्शन. आता रिप्रोडक्शन मध्ये काय होतं, की सगळेच लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस करू शकतात का, तर नाही. तुम्ही बघितलं असाल ना, काही लग्न झालेले कपल्स असतात. ठीक आहे. मग त्या कपलला मुलं होत नाहीत. मग ते लिव्हिंग नाही आहेत का, ते कपल लिव्हिंगच आहे. ठीक आहे. पण मुलं होत नाहीयेत, तो रिप्रोडक्शनचा फेलियर आहे. सो रिप्रोडक्शन सगळ्याच ऑर्गॅनिझम दिसेल का, असं नाही. ठीक आहे. तसंच तिसरं कॅरेक्टर आहे मेटाबॉलिझम. ठीक आहे. व्हॉट एव्हर केमिकल रिॲक्शन्स आर प्रेझेंट इनसाइड युअर बॉडी. ठीक आहे. एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये जे काही केमिकल रिॲक्शन्स आहेत ते सगळे आपण कन्सिडर करतो एक पॉइंट मध्ये, दॅट इज कॉल्ड ॲज मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझम मध्ये 2 टाईपचे रिॲक्शन्स असतात.
ठीक आहे. एक आहे कॅटाबॉलिझम आणि दुसरा आहे ॲनाबॉलिझम. ठीक आहे. व्हॉट इज कॅटाबॉलिझम, व्हॉट इज ॲनाबॉलिझम? ठीक आहे. आता सोपं करून तुम्हाला सांगतो. तुम्हाला सगळ्यांना फोटोसिंथेसिस माहित असेल. ठीक आहे. रेस्पिरेशन माहित असेल. आता फोटोसिंथेसिस मध्ये काय केलं जातं की फोटोसिंथेसिस मध्ये ठीक आहे कार्बन डायऑक्साईड, वॉटर हे दोन्ही यूज करून ग्लुकोज तयार केलं जातं. ठीक आहे. सो कार्बन डायऑक्साईड, वॉटर हे दोन्ही जे आहेत ना हे एकदम सिंपल कंपाऊंड्स आहेत, सिंपल मॉलिक्युल्स आहेत. ठीक आहे. त्यापासून ग्लुकोज जो तयार केला तर तो झाला कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल. ठीक आहे. मग ज्यावेळी तुम्ही एखादा कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल तयार करता आणि त्याबरोबर एनर्जी तयार करता, दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज ॲनाबॉलिझम. ठीक आहे. दुसरी रिएक्शन कुठली तर रेस्पिरेशन. आता या केसमध्ये काय आहे, जो तुम्ही ग्लुकोज तयार केला होता किंवा तुम्ही तुमच्या फूड थ्रू इंटेक केला असेल, त्या ग्लुकोजला ब्रेक केलं जाईल आणि तयार काय करतील तर कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर. सो कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर. इथं काय झालंय की एक कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल होता, तो तुम्ही ब्रेक केला आणि सिंपल मॉलिक्युल्स तयार करून घेतले आणि इथं पण एनर्जी तयार केली आहे, म्हणून हा झाला कॅटाबॉलिझम. सो व्हॉट इज ॲनाबॉलिझम? इट इज अ प्रिपरेशन ऑफ अ कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल फ्रॉम सिंपल कंपाऊंड्स. ठीक आहे. इथं कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल तयार केला, तो झाला ॲनाबॉलिझम. जर तुम्ही कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल ब्रेक करत असाल आणि सिंपल कंपाऊंड तयार करत असाल तर तो झाला कॅटाबॉलिझम. ठीक आहे. तर असे दोन्ही रिएक्शन्स आहेत. तर हे दोन्ही रिएक्शन जर होत असतील तर तो झाला लिव्हिंग. ठीक आहे. आता एखादं निर्जीव वस्तू आहे, त्याच्यामध्ये रिएक्शन्स होतात का तर नाही होत. सो मेटाबॉलिझम इज अ कंपल्सरी प्रॉपर्टी फॉर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. सगळ्याच लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये मेटाबॉलिझम झालंच पाहिजे. जर होत नसेल तर ते लिव्हिंग नाहीये. कळतंय? आता चौथी प्रॉपर्टी कुठली आहे? सॉरी. सो व्हॉट इज द फोर्थ प्रॉपर्टी? सो इट शुड बी रिस्पॉन्स टू स्टिम्युलाय. ठीक आहे. आता स्टिम्युलसचा अर्थ काय तर स्टिम्युलस मीन्स अ सिग्नल. ठीक आहे. आता तुम्ही थांबलाय, तुमचे मित्र येऊन तुम्हाला कोणीतरी चिमटा काढला तर तुम्ही एक रिस्पॉन्ड करता ना, काहीतरी हात झटकून घ्याल, काहीतरी कराल, मग तुमच्या त्या जागेवर लाल असं काहीतरी तयार होईल, ते कलरेशन बदलेल. तर हा काय तुमच्या बॉडीचा रिस्पॉन्स आहे. तर फक्त लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच एखाद्या स्टिम्युलसला रिस्पॉन्ड करू शकतात. थंडी दिवस आहेत, थंड पाण्याने आंघोळ केली तर काय होतात तर दार कडकडून येतात, अंग असं थरथरतं. कशामुळे थरथरतं तर तुमच्या बॉडीचा रिस्पॉन्स आहे. एखादा मेलेला माणूस असेल, त्याला जाऊन चिमटा काढला तुम्ही तर तो काय हलणार आहे का तर नाहीये. So response is of stimuli is a very typical character of a living organism. If any organism, if anything doesn't respond to stimuli, then it is not living. It is dead or it is non-living thing. बेंच आहे, बेंचला लात मारली तर बेंच रिस्पॉन्ड करतो का नाही करत तर तो झाला नॉन लिव्हिंग थिंग. ठीक आहे. तेच तुम्हाला लात बसली तर तुम्ही रिस्पॉन्ड करता तर यू आर लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सो दॅट मीन्स अ रिस्पॉन्स टू स्टिम्युलाय. So these are the four properties of living organisms: growth, reproduction, metabolism and response to stimuli. ठीक आहे. तर हा झाला तुमचा थोडा रिव्हिंग वर्डचा पार्ट. आता सेकंड कन्सेप्ट काय येते की समथिंग कॉल्ड एज बायोलॉजिकल नॉमेनक्लेचर आणि त्याचं क्लासिफिकेशन. आता बिफोर मी मूव्ह इन टू नॉमेनक्लेचर अँड क्लासिफिकेशन देर इज अ टर्म कॉल्ड एज टॅक्सॉनॉमी. ठीक आहे. सो फॉर एक्झाम्पल दिस इज द टर्म टॅक्सॉनॉमी. व्हॉट इज टॅक्सॉनॉमी? टॅक्सॉनॉमीचा अर्थ काय तर ज्यावेळी तुम्ही एखादं प्लांट आयडेंटिफाय करता किंवा काही असेल ऑर्गॅनिझम असेल, ठीक आहे, वेन यू आयडेंटिफाय अन ऑर्गॅनिझम, ठीक आहे, देन यू स्टडी इट्स नेम. तुम्ही त्याचं नाव शोधून काढता. फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी आंबा दिला तर तुम्ही काय करणार पहिल्यांदा आंब्याचे कॅरेक्टर बघणार. ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे तो आंबा आहे, एखाद्याला माहित नसलेल्या माणसाला जरी दिला मी तर तो पहिला काय करेल त्याचे कॅरेक्टर बघेल, त्याला फ्लावर आहे का, फ्लावर्स मध्ये पेटल्स किती आहेत, असे काय काय कॅरेक्टर असतात ते बघतील आणि मग सांगेल की दिस इज मँजिफेरा इंडिका, दिस इज मँगो प्लांट. इथं काय केलं आपण तर पहिला आयडेंटिफाय केले कॅरेक्टर बघून, मग त्याला एखादं ठराविक नाव शोधून दिलं आपण, हे नाव हे आहे. ठीक आहे. आता तुम्हाला माहितच नाही आर्टोकार्पस हिरसुटस म्हणजे काय, पण तुम्हाला जर सांगितलं की बाबा त्याचे फ्रूट थोडं लांब लचक असतं, त्याला बारके बारके काट्यासारखं काहीतरी असतं, वजनदार आहे
आणि शक्यतो पावसाळ्याच्या अगोदर येतं मार्केटमध्ये महाराष्ट्रामध्ये. आत गरे असतात येल्लो कलरचे. मग तुम्हाला कॅरेक्टर सांगितले, मग तुम्ही ते काय केला, तुम्ही त्याला नाव देता. मग हा झाला फणस. कळतंय? तर हे झालं त्याचं नेमिंग. आणि लास्ट पार्ट काय येतो, तर लास्ट पार्ट इज कॉल्ड ॲज क्लासिफिकेशन. की आपण त्याचं वर्गीकरण करतो, कशात पडायचं आहे, काय करायचं आहे. ठीक आहे, दॅट इज क्लासिफिकेशन. सो देर आर 3 what we say as parameters according to taxonomy. What is taxonomy? It is identification, it is naming, and it is the classification of organism into groups. That is called as taxonomy. Okay. Now we are going to study something related to taxonomy. Okay. That is first thing, that is nomenclature. Nomenclature means a naming system. जी नाव देण्याची प्रथा आहे. ठीक आहे, नाव ठेवणे वेगळे आणि नाव देणे वेगळं असतं. आपण जे करतो ते नाव ठेवणे, ते सोडून द्यायचं. ठीक आहे, नॉमेनक्लेचर म्हणजे काय, तर नाव देणे, नाव हुडकून काढणे, सापडायला पाहिजे आपल्याला नाव काय आहे ते. ठीक आहे, दॅट इज नॉमेनक्लेचर. इट इज द सायन्स विच डील्स विथ द नेमिंग ऑफ एन ऑर्गॅनिझम. ठीक आहे, तर दॅट इज कॉल्ड एज नॉमेनक्लेचर. आता कसं असतं की परत सेम एक्झाम्पल घ्या मँगोचंच. ठीक आहे, तुम्ही जर नॉर्थ इंडियामध्ये गेला तर तिथं तुम्ही आंबा म्हणून चालेल का, नाही, तिथं तुम्ही म्हणणार आम द्या. ठीक आहे, आम असेल. महाराष्ट्रात आला तर तुम्ही आंबा म्हणणार, इथं आम चालणार नाही. तुम्ही अजून खाली जा साऊथ इंडियामध्ये, कर्नाटकात जा, तिकडे तरी वेगळा शब्द असेल, केरळमध्ये वेगळा शब्द असेल. म्हणजे काय, एकाच फळाला वेगवेगळी नावं आहेत. हे काय होतं, हे कन्फ्युजन क्रिएट करतात. आउट ऑफ इंडिया जर गेलात तुम्ही, ही असली नावं चालतील का, नाही, तरी यू हॅव टू गो फॉर मँगो. ठीक आहे, सो दिस विल क्रिएट अ कन्फ्युजन. हा कन्फ्युजन दूर करण्यासाठी किंवा एक युनिफॉर्म काहीतरी एक नाव असावं वर्ल्ड वाईड, सगळ्यांना माहित असावं असं नाही, पण जे ऍक्च्युअली स्टडी करतात सायन्सचा, जे बायोलॉजीचा अभ्यास करतात, त्यांना तरी ते नाव माहित असलं पाहिजे आणि एंटायर वर्ल्ड मध्ये हेच नाव असलं पाहिजे त्या एखाद्या प्लॅन्टला. दॅट इज अ सिस्टीम. हा झाला सिस्टीम. ठीक आहे, मग या सिस्टीमला काय म्हणलं जातं, दिस इज कॉल्ड ॲज बायनॉमियल नॉमेनक्लेचर. आता जर वर्ड्स तुम्ही ब्रेक केले, बाय म्हणजे काय, तर दोन. ठीक आहे, नॉमेनक्लेचर म्हणजे नेमिंग. एखाद्या ऑर्गॅनिझमला जेव्हा तुम्ही एखादा सायंटिफिक नेम देता विच इज कॉन्स्टंट युनिफॉर्म थ्रू आउट द वर्ल्ड फॉर द सायंटिफिक कम्युनिटी. ठीक आहे, नाउ दॅट नेम विल बी हॅव्हिंग 2 वर्ड्स इच. एकाच नावाला 2 शब्द असतील. ठीक आहे, आणि हे दोन्ही शब्द जर वापरले तर तुम्ही ते नाव सांगू शकता. मँजीफेरा इंडिका, 2 वर्ड्स आहेत, बरोबर. पहिला आहे मँजीफेरा, नंतर आहे इंडिका. ठीक आहे, तर 2 वर्ड्सचं एक नाव झालं. ह्याला आपण कॉमनली काय म्हणणार आहे, तर मँगो. द कॉमन नेम इज मँगो, द सायंटिफिक नेम इज मँजीफेरा इंडिका. आता ही नावं अशीच का आहेत, ह्यात 2च का नावं आहेत. ठीक आहे, मग काही रूल्स आहेत नाव देण्याचे. ठीक आहे, सो देर आर द रूल्स ऑफ नॉमेनक्लेचर. व्हॉट आर द रूल्स? द फर्स्ट रूल इज when you are going to give a name for a plant, animal or any organism, ठीक है, first thing you should give it 2 words. the first word, जो पहिला वर्ड आहे, हा इंडिकेट काय करतो, तर जीनस म्हणून काहीतरी एक आहे. ठीक आहे, त्याला इंडिकेट केलं जातं. ठीक आहे, आणि जो सेकंड वर्ड आहे या केसमध्ये मँजीफेरा आणि इंडिका, तर इंडिका आहे दुसरा वर्ड. तर इंडिका काय आहे, तर त्याला म्हणतात स्पेसिफिक एपिथेट, जो मागून येतो. ठीक आहे, सो पहिला वर्ड आहे तो जेनरिक नेम, दुसरा आहे तो स्पेसिफिक एपिथेट. ठीक आहे, आता जेनरिक नेम काय आहे, स्पेसिफिकचा अर्थ काय, तर ह्याच्या पुढच्या स्लाइडमध्ये ते पण येऊन जाईल. ठीक आहे, तर हा झाला पहिला नियम. सेकंड रूल काय स्टेट करतो, की व्हेनेवर यू आर गोइंग टू राईट अ जेनरिक नेम, इन दिस केस मँजीफेरा, तर मँजीफेरा मधला जो एम आहे हा अप्पर केस मध्ये पाहिजे, हा कॅपिटल लेटर मध्ये पाहिजे. एंटायर नाव कॅपिटल मध्ये नाहीये. मँजीफेरा मधला एम कॅपिटल आहे फक्त. ठीक आहे, आणि जो दुसरा वर्ड आहे स्पेसिफिक एपिथेट आहे, त्यातला जो इंडिका आहे त्यातला आय हा असेल तुमचा, हा स्मॉलर केस मध्ये, स्मॉल लेटर्स मध्ये. सो व्हेनेवर यू आर गोइंग टू गिव्ह अ नेम, a generic name will be starting with a capital letter and the specific epithet will start with a small letter. हा झाला दुसरा रूल. तिसरा रूल, ठीक आहे, आता ज्यावेळी हे सगळं घडत होतं, हे कधी झालंय, तर इट शुड बी डन इन 1700. आता आपलं 2026 चालू आहे. हे झाले कधी, 1700 सालामध्ये. त्यावेळेला आपले लँग्वेज इकडे असतीलच, पण त्यावेळी जे डॉमिनन्स होता सायंटिफिक कम्युनिटीवर, तो होता युरोपियन कंट्रीजचा. आणि युरोपमध्ये लँग्वेज कुठली चालू होती, तर लॅटिन होती. ठीक आहे, hence all the rules which are given, all the names which are given are to be given in Latin language.
इथे इंग्लिश वापरायचं नाहीये, तर लॅटिन लँग्वेज मध्ये तुम्हाला नाव द्यायचं आहे. म्हणून तरी तिथं मँगो वापरला नाही, त्यांनी काय वापरलाय, मँजिफेरा वापरलाय. ठीक आहे. तर ही जी काही नावं आहेत ना, ही सगळी लॅटिन लँग्वेज मधली आहेत. ठीक आहे. त्यानंतर चौथा रूल काय आहे, लिहायची एक पद्धत आहे. ठीक आहे. जर तुम्ही मँजिफेरा इंडिका जर तुम्ही स्वतः लिहित असाल, तर तुम्ही नोट्स लिहिणार, बरोबर. स्कूलमध्ये जा, कॉलेजमध्ये गेल्यानंतर तुम्ही नोट्स लिहिता. तर नोट्स मध्ये जेव्हा तुम्ही लिहिता मँजिफेरा इंडिका, ठीक आहे. सो ॲट दॅट टाइम you are going to write it and then underline it. ठीक आहे. सो वेन यू राईट मँजिफेरा, एम कॅपिटल काढलाय, ठीक आहे, मँजिफेरा इंडिका, 2 वर्ड्सचं नाव. सो मँजिफेराला अंडरलाईन करायचा, इंडिकाला पण अंडरलाईन करायचा सेपरेटली, एकच अंडरलाईन पूर्ण मारायची नाही. ठीक आहे. सो वेन एव्हर यू राईट अ सायंटिफिक नेम, द जेनरिक नेम अँड द स्पेसिफिक एपिथेट शुड बी अंडरलाइंड सेपरेटली. ठीक आहे. आता हा सेम नियम तुम्ही ज्यावेळी टाईप करता एखादं नाव, तर लागू होत नाही. आता तुम्हाला दिसेल इथं डायग्राम मध्ये मँजिफेरा इंडिका लिहिलंय, बरोबर, पण ते थोडं तिरकं आहे. याचा अर्थ काय, इट शुड बी इन इटॅलिक्स. इटॅलिक फॉन्ट असतो, बोल्ड फॉन्ट असतो. ठीक आहे. तर ज्यावेळी तुम्ही टाईप करता तो इटॅलिक्स मध्ये पाहिजे, जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा त्याला अंडरलाईन करायचं. ठीक आहे. आता जर तुम्ही नाव बघितलं मँजिफेरा इंडिका, तेवढंच करून थांबलंय का, नाही, तिथं पुढं LINN असं लिहिलेलं आहे. इट इंडिकेट्स द ऑथर हु गेव दिस नेम. म्हणजे मँगोला जे नाव दिलं मँजिफेरा इंडिका, कोणी दिलंय, तर एक सायंटिस्ट आहे, हिज नेम इज कॅरोलस लिनायस. तर लिनायसनी दिलंय, म्हणून त्याचं नाव त्या मँजिफेरा इंडिकाच्या पुढे नोट केलेलं असतं. इट शुड बी इन शॉर्ट फॉर्म, नॉट अ कम्प्लीट नेम. सो मँजिफेरा इंडिका लिनायस. असे बरेच आहेत. ठीक आहे. आता होमोसेपियन्स आहे, माणसाचं बॉटनिकल हे सायंटिफिक नेम होमोसेपियन, तो पण लिनायस आहे. तो होमोसेपियन लिनायस आणि अंडरलाईन करणे न विसरता. आता वरचं झालं प्लांट, खाली झाला ॲनिमल. म्हणजे कुठलाही लिव्हिंग ऑर्गॅनिझम असेल तर त्याला 2 शब्दच असतील. ठीक आहे. अजून एक एक्झाम्पल घ्या बॅक्टेरिया मधला. सो बॅक्टेरियाचं एक्झाम्पल आहे ॲस्परजिलस, सॉरी नायगर. सो ॲस्परजिलसला अंडरलाईन केला, नायगरला अंडरलाईन केला, 2 वर्ड्सचं नाव आहे. एखादा फंजाय घ्या, बुरशी. ठीक आहे. सो एक्झाम्पल आहे, सो दिस इज फंजाय. बॅक्टेरियाचं एक्झाम्पल तुम्हाला देतो मी, विब्रियो. कॉलरे, त्याला पण अंडरलाईन केलंय. तर नियम सगळीकडे सेम आहेत. जर लिव्हिंग ऑर्गॅनिझम असेल, जर तुम्ही त्याला सायंटिफिक नेम देणार असाल, तर त्याला अंडरलाईन केलं हे महत्वाचं आहे. ठीक आहे. चुकून तुम्ही आता एक्झाम देणार, बरोबर, तुम्ही बोर्ड्स पण देणार, तुम्ही नंतर तुमचे नीट जेई पण देणार, बरोबर. सोपा क्वेश्चन काय येऊ शकतो, की दे विल गिव्ह एन एक्झाम्पल, ठीक आहे, ऑफ अ प्लांट नेम अँड दे विल आस्क यू इज इट अ करेक्ट फॉर्म्युलेशन. हे करेक्ट फॉर्म्युलेशन आहे का. म्हणजे तुम्ही तिचे काय करणार, पहिले 2 वर्ड्स आहेत का. दुसरं चेक काय करता, की दोन्ही अंडरलाईन केलेत का. ठीक आहे. तिसरं चेक तुम्ही काय करता, इटॅलिक्स मध्ये आहेत का. चौथा चेक काय असेल, तर पहिला वर्ड कॅपिटल आहे का पहिल्या शब्दाचा, दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ड स्मॉल मध्ये लिहिला आहे का, आणि लास्ट तुम्ही चेक करता त्याच्या पुढे त्याच्या ऑथरचं नेम आहे का. ठीक आहे. मग हे सगळं जिथं ऑप्शनला बरोबर असेल तर तो बरोबर, एखादा जरी ऍबसेंट असेल तर दॅट इज रॉंग. ठीक आहे. तर असे क्वेश्चन्स येऊ शकतात तुम्हाला. ठीक आहे. सो दिस इज रिगार्डिंग द रूल्स ऑफ नॉमेनक्लेचर. ठीक आहे. आता हे सगळे रूल्स झाले, मग हे रूल्स पहिल्यांदा कोणी फॉलो केले, तर हाच लिनायस. ठीक आहे. सो कॅरोलस लिनायस first introduced and first applied all these rules in his book called as Species Plantarum. ठीक आहे. आता स्पेसीज म्हणजे एखादं तुमचं ऑर्गॅनिझम स्पेसिफिक. ठीक आहे. प्लॅन्टॅरम का, कारण की हे प्लांट्सचं बुक होतं त्याचं. ठीक आहे. आणि ह्याचं जे पॉइंट आहे ना, किंवा ह्याने जो बुक तयार केला तो 1753 मध्ये केला होता, 1753. सो दिस इज द स्टार्टिंग पॉइंट ऑफ टेक्सॉनॉमी. ह्याच्यानंतर टेक्सॉनॉमी सुरू झाली. ह्याच्या अगोदर माणसं जास्त विचार करत नव्हते. ह्याच्यानंतर हा सगळा प्रथा सुरू झाली, तुमचे रूल्स फॉलो करणे, नसतील तर ते रूल तो नाव चेंज करायचं आणि नवीन नाव द्यायचं, असलं सगळं चालू होतं. सो दॅट इज अंडर बायनॉमियल नॉमेनक्लेचर. ओके. सो दीज आर युअर रूल्स. द नेक्स्ट थिंग इज समथिंग कॉल्ड ॲज टॅक्सॉनॉमिक हायरार्की. आता टॅक्सॉनॉमी तर बघितलं आपण, बरोबर, आणि मग तुम्हाला काय सांगितलं, की आपल्याला कुठलंही ऑर्गॅनिझम आहे
त्याचं पहिला नेम केलं पाहिजे, आयडेंटिफाय केलं पाहिजे, मग क्लासिफिकेशन केलं पाहिजे. म्हणजे काय, वी आर गोइंग टू गो फॉर मेकिंग ग्रुप्स ऑफ प्लांट्स और एनिमल्स और लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स डिपेंडिंग ऑन देअर सिमिलर कॅरेक्टर्स. म्हणजे कॅरेक्टर सिमिलर असतील तर ते एका ग्रुपमध्ये टाका, मग थोडा वेगळा आहे तर वेगळा. आता फॉर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर डॉग्स आणि कॅट्स, बरोबर. डॉग आणि कॅट डिफरंट आहेत, हे अॅनिमल्सच आहेत, मान्य आहेत, पण हे दोन वेगळे आहेत. आता टायगर हा कॅट फॅमिलीमध्ये येतो, लायन हा कॅट फॅमिलीमध्ये येतो, आपल्या घरी जे मांजर असतं ते पण कॅट फॅमिलीमध्ये येतं. डॉग फॅमिलीत कोण येतं तर घरातला आपला डॉग असेल किंवा फॉक्स आहे, जॅकल आहे, वुल्फ आहे, हे सगळे डॉग फॅमिलीमध्ये जातात. कॅरेक्टर्स वेगळे आहेत ह्यांचे, ठीक आहे. असं तुम्ही ते ग्रुपिंग करता, ठीक आहे. तर असे ग्रुप्स करायचे. मग अशा ग्रुप्सला काही रँक्स दिले जातात, काही कॅटेगरीज दिले जातात. नाउ दोज आर कॉल्ड ॲज टॅक्सॉनॉमिक कॅटेगरीज. आणि हे जे कॅटेगरीज आहेत ना, हे एका सिक्वेन्स मध्ये तुम्हाला माहित असले पाहिजे. आता सिक्वेन्स कसा आहे, सगळ्यात मोठ्यापासून सगळ्यात छोट्यापर्यंत जायचं आहे आपल्याला, ठीक आहे. आता सिक्वेन्स काय आहे तर फर्स्ट द लार्जेस्ट कॅटेगरी इज कॉल्ड ॲज किंगडम. एकूण 5 किंगडम आहेत. देयर आर 5 किंगडम्स, ठीक आहे. द फर्स्ट वन इज मोनेरा. मोनेरात काय येतात तर सगळे बॅक्टेरिया मोनेरामध्ये पडतात. दुसरा येतो प्रोटिस्टा, म्हणजे ते काय आहे, ते प्लांट सारखे थोडे कॅरेक्टर दाखवतात, अॅनिमल सारखे कॅरेक्टर दाखवतात, असे काय आहे ते प्रोटिस्टाने पडतात, ठीक आहे. तिसरा येतो मायकोटा किंवा फंजाय, हे पडतात सगळे बुरशी याच्यामध्ये. चौथा येतो प्लॅन्टी, जिथं प्लांट्स आहेत, आणि पाचवा येतो ॲनिमेलिया. तर असे 5 किंगडम्स आहेत, ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल घ्या तुम्ही किंगडम ॲनिमेलिया. सगळेच प्राणी आपण ते एकत्र करतो आणि टाकतो किंगडम ॲनिमेलिया, म्हणून इथं स्पेशल काही नाहीये, हा सगळ्यांना इन्क्लूड करतो, ठीक आहे. तसाच किंगडमच्या खालोखाल कुठला येतो तर दॅट इज कॉल्ड ॲज द फायलम और इट इज कॉल्ड ॲज डिव्हिजन. आता दोन नावं का दिलीत, ठीक आहे. सो फायलम इज फॉर ॲनिमल्स, डिव्हिजन इज फॉर प्लांट्स, ठीक आहे. देन बिलो फायलम देर इज अनदर कॅटेगरी कॉल्ड ॲज क्लास. क्लासच्या खाली ऑर्डर, ऑर्डरच्या खाली फॅमिली, फॅमिलीचे खाली जीनस. आता मग अशी आठवते का तुम्हाला काहीतरी म्हटलं मी जेनेरिक नेम, म्हणजे जीनसचं नाव सांगितलंय तुम्ही, ठीक आहे. आणि जीनसच्या खाली येतो स्पेसिस, ठीक आहे. स्पेसिफिक एपिथेट स्पेसिस, ठीक आहे. तर असे तुमचे सगळे हे कॅटेगरीज आहेत, ठीक आहे. आता कॅटेगरी म्हणजे जो किंगडमचा कॅटेगरी आहे, ठीक आहे, त्याला म्हणतात तो आहे मोस्ट इन्क्लुझिव्ह. इन्क्लुझिव्ह काय म्हणजे काय की तर सगळ्यांना तो इन्क्लूड करतोय, सगळेच अॅनिमल एकाच किंगडम मध्ये टाकले, सगळ्यांना इन्क्लूड केलं, ठीक आहे. जसं तुम्ही किंगडम पासून खाली येता स्पेसिस कडे, तसं जो इन्क्लुझिव्हिटी आहे ही कमी कमी होत जाते. म्हणजे काय तर स्पेसिस काय झाले तर स्पेसिस आर लीस्ट इन्क्लुझिव्ह. जे उदाहरणार्थ तुम्ही जर होमोसेपियन म्हणत असाल, त्यात फक्त माणूस येईल, बाकी कुठलेही अॅनिमल येणार नाहीत, ठीक आहे. तर तो झाला लीस्ट इन्क्लुझिव्ह, ठीक आहे. असं अजून एक टर्म आहे एक्सक्लुझिव्ह, ठीक आहे. एक्सक्लुझिव्ह म्हणजे काय तर एक्सक्लुझिव्ह ऑफर, स्पेशल ऑफर आहे, ठीक आहे. मग जे काही स्पेशल असतील, मग सगळ्यात स्पेशल कोण आहे तर स्पेसिस आहे. तुम्ही असाल किंवा आपण जे आहे तर वी कम अंडर होमोसेपियन, ठीक आहे. तर असा एक आहे. मँगो काय झाला तर तो मँजिफेरा इंडिका झाला, ठीक आहे. फणस काय झाला तर आर्टोकार्पस झाला. तर ते स्पेसिफिक आहेत. तर एक्सक्लुझिव्हनेस ही मॅक्सिमम असते स्पेसिस मध्ये. सो मोस्ट एक्सक्लुझिव्ह ई स्पेसिस. आणि जसं तुम्ही स्पेसिस पासून किंगडम पर्यंत जाता तसं ते होतात लीस्ट एक्सक्लुझिव्ह, ठीक आहे. तर नीट मध्ये ना असलं काहीतरी पडतं, काय की पहिलं प्रश्न येतो तुम्हाला की दे विल आस्क यू रिगार्डिंग व्हॉट इज द सिक्वेन्स ऑफ हायरार्की. म्हणजे काय, पहिला किंगडम आला पाहिजे, मग फायलम आला पाहिजे, मग क्लास, मग ऑर्डर, मग फॅमिली, मग जीनस, मग स्पेसिस. तर ही जे रँक आहेत हे एका पर्टिक्युलर अरेंजमेंट मध्ये आहेत, म्हणून ह्याला म्हणतात हायरार्की. आपली पण हायरार्की असते, आपल्या आजोबा, आजोबांनंतर वडील, वडिलांनंतर तुम्ही, तुमच्यानंतर तुमची पुढची पिढी, ही झाली हायरार्की. तशी ही हायरार्की आहे, ठीक आहे. तर हायरार्कीवर क्वेश्चन पडतात आणि रेअर चान्सेस आहेत खूप अगोदर हे मोस्ट इन्क्लुझिव्ह, लिस्ट इन्क्लुझिव्ह, एक्सक्लुझिव्ह वर क्वेश्चन पडलेले आहेत, ठीक आहे. तर करायला काही हरकत नाही अभ्यासाचा, ठीक आहे. सो दिस इज रिगार्डिंग हायरार्की. आता हे सेम थिंग मी इथं मांडलेलं आहे या प्रेझेंटेशन मध्ये, ठीक आहे. सो हायरार्की दिली आहे,
त्यात हायेस्ट हायरार्की कोण आहे तर किंगडम, लोएस्ट कोण आहे तर स्पेसिस, म्हणून स्पेसिस झाली बेसिक युनिट. ठीक आहे. हायरार्कीचा क्लास मी तुम्हाला ऑर्डर काय दिली आहे तर किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस आणि लास्टला आहे ती स्पेसिस. सो दिस इज रिगार्डिंग युअर हायरार्की. कळतंय? पुढचा पार्ट जो येतो तो ह्या लास्ट पार्ट आहे आणि हा इम्पॉर्टंट आहे. हा काय आहे तर हा आहे बायोलॉजिकल क्लासिफिकेशन बद्दल. म्हणजे काय वर्गीकरण करायचं आहे. बायोलॉजी म्हणजे काय सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. तर याचं क्लासिफिकेशन करायचं. आता क्लासिफिकेशन करायचं आहे तर काही कॅरेक्टर्स पाहायला आहेत. ठीक आहे. आपण म्हणतो ना हा काळा, हा गोरा, ठीक आहे, इकडं वेगळं करा, तिकडं वेगळं करा, हा थोडा हाईट कमी आहे, ह्याची लाईट उंच आहे, तर आपण ते क्लासिफाय करतो. तसेच तुम्ही प्रत्येक ऑर्गॅनिझम क्लासिफाय करू शकता. मग क्लासिफाय करायला काही कॅरेक्टर्स बघतो. ठीक आहे. आता कॅरेक्टर्स काय आहेत तर ते बघू आणि एक ब्रीफ क्लासिफिकेशन बघू या 5 किंगडम्सचा. नाउ व्हिचएव्हर इन युअर एंटायर सिलेबस देर आर डिफरंट क्लासिफिकेशन सिस्टम्स. म्हणजे डायरेक्टच 5 किंगडम क्लासिफिकेशन दिलंय का नाही. मग त्यांनी पहिलं काय दिलं होतं 2 किंगडम क्लासिफिकेशन, मग 3 आला, मग 4 आला आणि मग 5 आला. आता तर 6 पण आहे. ठीक आहे. तर आपल्या सिलेबसला काय आहे तर 5 किंगडम क्लासिफिकेशन, ज्या सिस्टीम मध्ये फक्त 5च किंगडम आहेत. ठीक आहे. असं क्लासिफिकेशन आहे. कोणी दिलंय? इट वॉज गिवन बाय R.H. विटेकर. हे नाव विसरायचं नाही 11वी 12वी मध्ये. ठीक आहे. आता काही क्रायटेरियाज आहेत, काही कॅरेक्टर्स आहेत क्लासिफिकेशन. आता हे कॅरेक्टर दिलेत, मी असेच कॅरेक्टर ह्या टेबलमध्ये टाकलेत. आपण हा टेबल बघू डायरेक्ट. ठीक आहे. आता टेबलमध्ये जो वरचा कॉलम वरचा रो आहे, ठीक आहे, तिथं काय आहे तर ते किंगडम्स आहेत. कुठले कुठले? मोनेरा, प्रोटिस्टा, फंजाय, प्लॅन्टी, ॲनिमेलिया. मोनेरामध्ये काय येतात तर सगळे बॅक्टेरिया येतात. प्रोटिस्टामध्ये काय आहेत तर ते असे काही ऑर्गॅनिझम्स आहेत ज्यांच्यामध्ये एकच पेशी आहे एंटायर बॉडीमध्ये. ठीक आहे. आणि प्लस ते काय आहेत तर ते थोडेफार ॲनिमल सारखे पण आहेत, थोडेफार प्लांट सारखे पण आहेत, तर ते मिक्सचर आहे म्हणून ते टाकलेत वेगळे प्रोटिस्टामध्ये. फंजाय, बुरशी, प्लॅन्टी आणि ॲनिमेलिया असे 5 किंगडम आहेत. आता आपण हे क्लासिफाय करताना काही कॅरेक्टर्स वापरलेत. पहिलं कॅरेक्टर काय आहे? सेल टाईप. दुसरा सेल वॉल, तिसरा बॉडी ऑर्गनायझेशन आणि चौथा आहे न्यूट्रिशन. आता ह्याच्यातला पहिला सेल टाईप. ठीक आहे. सो व्हेन यू स्टडी सेल टाईप, ठीक आहे, यू आर गोइंग टू से व्हॉट इज सेल टाईप. आता सेल टाईप असतात 2. पहिलं नावं सांगतो कुठले आहेत. एक आहे प्रोकॅरियोटा, दुसरा आहे यूकॅरियोटा. ठीक आहे. आता प्रोकॅरियोटा म्हणजे काय, यूकॅरियोटा म्हणजे काय. ठीक आहे. इफ अ सेल हॅज अ न्यूक्लियस, सेलच्या मधोमध जर न्यूक्लियस प्रेझेंट असेल तर हे झाले यूकॅरियोट्स. सो न्यूक्लियस प्रेझेंट, इट इज यूकॅरियोटा. ठीक आहे. इफ न्यूक्लियस इज ऍबसेंट then it is called as प्रोकॅरियोटा. ठीक आहे. आता इथं नावामध्ये सगळं असतं. ज्यावेळी तुम्ही प्रोकॅरियोटा, यूकॅरियोटा म्हणता, फॉर एक्झाम्पल घ्या, तुम्ही पहिलं कॅरेक्टर घ्या प्रोकॅरियोटा. इथं कॅरियोटाचा अर्थ काय तर न्यूक्लियस. ठीक आहे. प्रोचा अर्थ काय तर प्रिमिटिव्ह. प्रिमिटिव्ह म्हणजे काय जुना, ज्यामध्ये इव्हॉल्युशन नाही झालंय. इथं अर्थ काय होतो, इथं फक्त डीएनए प्रेझेंट आहे. डीएनएच्या भोवती कुठलीही तुम्ही बाउंड्री बांधली नाहीये, त्यामुळे तो डीएनए असा डिस्पर्स झालाय, पूर्ण सेलमध्ये पसरलाय. मग असे सेल जे आहेत ना जिथं न्यूक्लियस नाहीये तो झाले प्रोकॅरियोट्स. ज्या सेलमध्ये न्यूक्लियस आहे म्हणजे डीएनए आहे आणि डीएनएच्या भोवतीने एक तुम्ही कुंपण टाकलंय, ठीक आहे, त्याला वॉल आहे किंवा त्याला म्हणता तुम्ही मेम्ब्रेन प्रेझेंट आहे. ठीक आहे. इफ दॅट इज द केस इट इज कॉल्ड एज न्यूक्लियस प्रेझेंट, इट इज यूकॅरियोटा. आता यूकॅरियोटा पण तसंच आहे, यू आणि कॅरियोटा. कॅरियोटा म्हणजे न्यूक्लियस, यू म्हणजे ट्रू न्यूक्लियस. न्यूक्लियस प्रेझेंट म्हणजे यूकॅरियोटा. ठीक आहे. सो सेल टाईप प्रोकॅरियोट असेल किंवा यूकॅरियोट असेल. मग कुठले प्रोकॅरियोट्स आहेत, कुठले यूकॅरियोट्स आहेत, तर जो तुमचा मोनेरा आहे तो झाला प्रोकॅरियोट, बाकी सगळे झाले यूकॅरियोट. म्हणजे प्रोकॅरियोट्स मध्ये न्यूक्लियस नाही आहे, म्हणजे मोनेरामध्ये न्यूक्लियस नाही आहे. प्रोटिस्टा असेल, फंजाय असेल, प्लॅन्टी असेल, ॲनिमेलिया असेल, सगळ्यांमध्ये न्यूक्लियस आहे. मग आपल्यामध्ये काय आहे तर आपण यूकॅरियोट्स आहोत, आपल्यामध्ये न्यूक्लियस आहे. दुसरा कॅरेक्टर सेल वॉल. ठीक आहे. म्हणजे सेलची एक बाउंड्री असते.
ठीक आहे. जसं आपल्या घराला कुंपण असतं तसं सेलला पण कुंपण आहे. ठीक आहे. मग काही वेळेला कुंपण प्रेझेंट असतं, काही मध्ये नसतं, तर सेल वॉल. ठीक आहे. वेन यू स्टार्ट विथ मोनेरा, पहिला किंगडम मोनेरा, तर इथं सेल वॉल प्रेझेंट आहे. ठीक आहे. जर तुम्ही प्रोटिस्टामध्ये गेला, ठीक आहे, आता प्रोटिस्टा आपण नंतर बघू, पण असू देत, लिहून ठेवतो मी ते. नंतर आहे फंजाय, बुरशी, तर बुरशीमध्ये पण सेल वॉल प्रेझेंट आहे. प्लॅन्टी मध्ये पण सेल वॉल प्रेझेंट आहे. लास्ट राहतो ॲनिमेलिया. ठीक आहे. इथं सेल वॉल ऍबसेंट आहे, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये सेल वॉल नाही. प्रत्येक सेल जे आहे त्याला सेल वॉल नाहीच आहे. कुठल्या सेल आपल्या सेल वॉल नाहीये. सो सेल वॉल इज ऍबसेंट इन ॲनिमेलिया. आता प्रोटिस्टा का मोकळा सोडलाय मी? तुम्हाला माझी काय सांगितलं मी, प्रोटिस्टा कसे आहेत, थोडेफार प्लांटचे पण कॅरेक्टर दाखवतात, थोडे ॲनिमलचे कॅरेक्टर दाखवतात. म्हणून इथं काय, काही सेल्स मध्ये प्रेझेंट असतो, काही मध्ये ऍबसेंट असतो. तर हा डिफरन्स आहे सेल वॉलचा. ठीक आहे. सो दिस इज रिगार्डिंग सेल वॉल. थर्ड कॅरेक्टर इज युअर बॉडी ऑर्गनायझेशन. जी काय बॉडी आहे ती किती सेल्स पासून तयार झाली आहे. ठीक आहे. मग जर एक सेल असेल तर युनिसेल्युलर, जर मल्टिपल सेल्स असतील म्हणजे एक पेक्षा जास्त असतील तर तो मल्टीसेल्युलर. ठीक आहे. दुसरं काय की जी बॉडी आहे त्यामध्ये सेल्स आहेत का, टिश्यूज आहेत का, टिश्यू सिस्टीम आहे का, आपल्या केसमध्ये कसं असतं, आपल्यामध्ये ऑर्गन सिस्टीम आहे. तुम्ही स्टडी करता ना, नर्वस सिस्टीम, डायजेस्टिव्ह सिस्टीम. आता आपल्या केसमध्ये काय आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये ऑर्गन्स वेगवेगळे आहेत. म्हणजे पहिली काय तर डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, त्या सिस्टीम मध्ये तुमचा माउथ, इसोफेगस, स्टमक, इंटेस्टाइन हे सगळे प्रेझेंट आहेत. तर ऑल दीज आर ऑर्गन्स प्रेझेंट इनसाइड द ऑर्गन सिस्टीम. मग अशीच ऑर्गन सिस्टीम प्लांट्स मध्ये आहे का, तर नाही. प्लांट्स मध्ये काय प्रेझेंट असतं तर टिश्यू सिस्टीम. ठीक आहे. म्हणजे बरेच सेल्स एकत्र येतात, तयार होतो एक टिश्यू. बरेच टिश्यू एकत्र येतात, तयार होतात टिश्यू सिस्टीम. ठीक आहे. तर तशी टिश्यू सिस्टीम प्लॅन्टीमध्ये प्रेझेंट आहे, प्लांट्स मध्ये प्रेझेंट आहेत. आता हे बाकी तीन जे आहेत, मोनेरा असेल, प्रोटिस्टा असेल किंवा फंजाय असेल. मोनेरा काय आहे तर मोनेरा बॅक्टेरिया आहे. ह्याच्यामध्ये फक्त एकच सेल असतो, एका सेल पासून एक ऑर्गॅनिझम तयार होतो, म्हणून हा झाला युनिसेल्युलर. प्रोटिस्टा पण सेम, त्यामध्ये पण एकच सेल आहे. ठीक आहे. फक्त मोनेरा आणि प्रोटिस्टा डिफरन्स काय आहे, मोनेरामध्ये एक सेल होती पण त्यामध्ये न्यूक्लियस नव्हता. प्रोटिस्टामध्ये काय आहे, एकच सेल आहे पण न्यूक्लियस प्रेझेंट आहे, म्हणून हे दोन वेगळे आहेत. आता फंजाय कसा आहे तर फंजाय आहे मल्टीसेल्युलर. आता तुम्ही सगळ्यांनी फंजाय बघितलेले असतात. आता घरी एखादी भाकरी ठेवली असेल, ठीक आहे, डब्यामध्ये ठेवली आहे भाकरी, अँड इफ यू हॅव केप्ट दॅट पर्टिक्युलर रोटी और भाकरी फॉर ॲटलीस्ट 4 to 5 days, ठीक आहे, मग त्यावर असे फाईन व्हाईट कलरचे थ्रेड्स येतात, बरोबर. तर ते थ्रेड्स येतात, मग थोड्या दिवसांनी त्यावर काही ब्लॅक पावडर येते. मग तुम्ही जर त्यावर हात लावला तर ती ब्लॅक पावडर तुमच्या हाताला पण लागते. तर हे जे सगळं आहे ना, तर हे सगळे आहेत तुमचे फंजाय. ठीक आहे. ब्रेडवर पण दिसतं, लिंबूवर येतं. ठीक आहे. आता पावसाळा चालू होईल, तुमच्या भिंतीला पण येतं काही वेळेला. ठीक आहे. जिथं पाणी टपकत असतं ना तिथं बारीक असं ब्लॅक 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 अशी पावडर तयार चालू होते. ठीक आहे. तर हे सगळे फंजाय आहेत. हे फंजाय कसे आहेत तर हे मल्टी सेल्युलर आहेत. म्हणजे फंजायची बॉडी आहे, ठीक आहे, तर त्या बॉडीमध्ये बरेच सेल्स आहेत, एकच सेल पासून तयार झाली नाही. जसे आपल्यामध्ये भरपूर सेल्स आहेत, प्लांट्स मध्ये भरपूर सेल्स आहेत, तसे फंजाय मध्ये पण भरपूर सेल्स आहेत. ठीक आहे. सो दॅट इज रिगार्डिंग बॉडी ऑर्गनायझेशन. अँड द लास्ट थिंग इज न्यूट्रिशन, फूड. ठीक आहे. न्यूट्रिशन कसं आहे, ठीक आहे, आता ते तर न्यूट्रिशन ज्यावेळी म्हणतात, ठीक आहे, त्यावेळी तुम्ही स्टडी करता दोन कॅरेक्टर्स. ठीक आहे. न्यूट्रिशन मध्ये आहेत दोन कॅरेक्टर. दोन कॅरेक्टर कुठले आहेत, the first character in nutrition is called as autotrophic mode of nutrition. Second is called as heterotropic mode of nutrition. आणि जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत, मग ऑटोट्रॉपिक असेल तर ते झाले ऑटोट्रॉप्स, जर हेटेरोट्रॉपिक असतील तर हेटेरोट्रॉप्स. म्हणजे नक्की काय तर इफ एन ऑर्गॅनिझम कॅन सिंथसाइज इट्स ओन फूड, एखादा ऑर्गॅनिझम दुसऱ्यावर डिपेंड नाही आहे, स्वतःहून स्वतःचं फूड तयार करू शकतो, तर हे झाले ऑटोट्रॉप्स. आणि एखादा ऑर्गॅनिझम जर दुसऱ्या ऑर्गॅनिझमवर डिपेंड असेल, म्हणजे डिपेंडेंट असेल फूडसाठी, तर दॅट इज कॉल्ड एज हेटेरोट्रॉप. ठीक आहे. आता एक्झाम्पल द्यायचं झालं तर ऑटोट्रॉप मध्ये कोण आहे तर सगळे प्लांट्स हे ऑटोट्रॉप झाले. हे काय करतात तर जे काय सनलाईट आहे, इट विल यूज द सनलाईट, इट विल यूज द कार्बन डायऑक्साइड प्रेझेंट इन एअर, इट विल यूज द वॉटर अँड गिव्ह यू समथिंग कॉल्ड एज ग्लुकोज. स्वतःच फूड तयार केलं.
ठीक आहे. आता तुम्ही असं म्हणू शकता ना, काही जण म्हणतात आम्ही घरी स्वयंपाक करून घेतला, स्वतःचं फूड तयार केलं. नाही, तुम्ही स्वयंपाक करता याचा अर्थ काय, तुम्ही एखादं प्लांटच वापरलंय. तुम्हाला घरी जर मटार खायचे असेल तर तुम्ही प्लांटवर डिपेंडेंट आहात फूडसाठी. तुम्हाला नॉनव्हेज खायचं आहे तर तुम्ही ॲनिमलवर डिपेंड असाल फूडसाठी. सो यू आर डिपेंडेंट ऑन अदर ऑर्गॅनिझम फॉर फूड अँड हेन्स वी आर हेटेरोट्रॉप्स. मग ॲनिमलिया असेल किंवा फंजाय असतील, हे सगळे कंपल्सरी हेटेरोट्रॉप्स आहेत. ठीक आहे. आता हेटेरोट्रॉपिक मध्ये पण दोन पद्धत असतात. काय असतं की काही हेटेरोट्रॉप्स असतात ना, ते डेड अँड डिकेइंग ऑर्गॅनिझमवर वाढतात. ठीक आहे, म्हणजे जे मेलेलं आहे त्यावर वाढणारे आहेत. तर असे आहेत, तर दीज आर कॉल्ड ॲज सॅप्रोफाइट्स. ठीक आहे. आणि काही ऑर्गॅनिझम्स आहेत ते लिव्हिंग ऑर्गॅनिझमवर डिपेंड असतात फूडसाठी. ठीक आहे. सो दॅट इज कॉल्ड ॲज पॅरासाइट. ठीक आहे. आता एक एक्झाम्पल देतो. तुम्हाला एखादा डिसीज झाला, एखाद्या माणसाला एखादा डिसीज झाला, फॉर एक्झाम्पल त्याला झाला टायफॉइड. ठीक आहे. मग टायफॉइड एक रोग आहे. आता हा आपल्या पण झाला का? नाही. मग पाण्यामधून त्याला एक बॅक्टेरिया येतो, म्हणजे मोनेराचा मेंबर आहे. ठीक आहे. एक बॅक्टेरिया येतो, बॅक्टेरियाचं नाव आहे साल्मोनेला टायफी. तो तुमच्या बॉडीमध्ये गेला आणि त्याचा जर नंबर वाढला तर तुम्हाला झाला टायफॉइड. मग इथं फायदा तुम्हाला आहे का? नाहीये. तुम्ही तोट्यात आहात. तुमच्यातलं फूड तो यूज करून वाढतोय. मग इथं काय झाला, तर तो डिपेंड करतोय आपल्या लिव्हिंग बॉडीवर फूडसाठी. हेन्स ही इज अ पॅरासाइट. तसं आपण पण काही वेळेला पॅरासाइट असतो आणि आपण पण काही वेळेला असतो सॅप्रोफाइट. हेन्स ह्युमन्स आर कॉल्ड ॲज ओमनिवोर्स. ह्यांना काही चालतं. प्लॅन्ट पण चालेल, ॲनिमल पण चालेल, लिव्हिंग असेल तरी चालेल, डेड असेल तरी चालेल. ठीक आहे. सो वी आर ओमनिवोर्स. देयर इज अनदर नेम फॉर दॅट इज ओमनिवोर्स. ठीक आहे. तर असे काही तुमचे कॅरेक्टर्स असतात, ऑटोट्रॉप्स आणि हेटेरोट्रॉप्स. आता काय येतात, तर आपलं टेबल बघू एकदा. ठीक आहे. आता पहिला किंगडम काय आहे, तर मोनेरा आहे. बरोबर. तिथं मी काय लिहिलंय, तर दे आर गोइंग टू बी ऑटोट्रॉप ॲज वेल ॲज हेटेरोट्रॉप्स. म्हणजे काय, याच्यातले काही ऑर्गॅनिझम्स आहेत ते स्वतःहून फूड जनरेट करतात, काही ऑर्गॅनिझम्स आहेत ते दुसऱ्यावर डिपेंड करतात. ठीक आहे. तर हेटेरोट्रॉप पण आहे, ऑटोट्रॉपिक पण आहे. प्रोटिस्टा पण तसाच. प्रोटिस्टामध्ये काही कॅरेक्टर प्लांट लाईक आहेत, मग प्लांट तर ऑटोट्रॉप्स आहेत, स्वतःहून फूड तयार करतात. आणि काही कॅरेक्टर तो ॲनिमल्सशी दाखवतो, मग तो झाला हेटेरोट्रॉप. फंजाय हे कंपल्सरी हेटेरोट्रॉप्स आहेत आणि त्यातली जी मेजॉरिटी फंजाय आहेत ना, ऑल दोज आर सॅप्रोफाइट्स, डेड अँड डिकेइंग वर वाढणारे. आता जर एखादं लाकूड पडलं असेल पावसाळ्यात तर त्यावर बुरशी येते. घरी भाकरी बनवली आहे तर त्यावर बुरशी येते. हे सगळं डेड आहे, लिव्हिंग काही नाहीये. तर डेड वर डिपेंड असलेले सॅप्रोफाइट्स. ठीक आहे. मग काही पॅरासाइट्स पण आहेत फंजायमध्ये, पण ते कमी आहेत. ठीक आहे. प्लॅन्टी कंपल्सरी ऑटोट्रॉप्स आहेत. सगळेच प्लांट्स फूड जनरेट करू शकतात, एक्सेप्शन्स आहेत. ठीक आहे. पण जनरली आपण म्हणतो प्लांट्स फूड तयार करतात. ॲनिमल्सचं काय आहे, आपण डिपेंड असतो दुसऱ्यावर, म्हणून आपण झालो हेटेरोट्रॉप्स. आता इथे एक वर्ड लिहिलंय मी, होलोझोइक. होलोझोइकचा अर्थ काय आहे, की तुम्ही फूड घेता. आपण ॲनिमल्स काय करतो, फूड घेतो. ठीक आहे. आपल्या बॉडीच्या आत ढकलतो आणि मग डायजेशन करतो. मग हे झालं होलोझोइक. ठीक आहे. फंजाय काय करतं, की फंजाय आता बाहेर भाकरी आहे, तर तो काय करतो, एन्झाईम्स बाहेर रिलीज करतो. ते फूड ब्रेक करतो सिंपल मॉलिक्युल्समध्ये आणि मग ॲब्झॉर्ब करतो. ठीक आहे. तर ते होलोझोइक नाही. आपण होलोझोइक आहोत. आपण काय घेतलंय, जे काही तुम्ही भाकरी भाजी खाता ते तुमच्या पोटात जाणार आहे. पोटामध्ये एन्झाईम तयार होतील आणि मग ते ब्रेक केलं जाईल. ठीक आहे. बट दॅट इज होलोझोइक न्यूट्रिशन. सो दिस इज रिगार्डिंग your 5 kingdom classification in which you studied 5 kingdoms: Monera, Protista, Fungi, Plantae and Animalia. ठीक आहे. आता ह्या चॅप्टर मध्ये तुम्ही मोनेरा, प्रोटिस्टा, फंजाय हे डिटेल मध्ये स्टडी करता. ठीक आहे. आणि प्लॅन्टी आणि ॲनिमेलियासाठी दोन वेगळे सेक्टर चॅप्टर्स आहेत परत. तुमचं एंटायर बुक आहे ना, ते प्लॅन्टी आणि ॲनिमेलियावरच आहे. ठीक आहे. सो दिस इज युअर क्लासिफिकेशन, दॅट इज 5 किंगडम क्लासिफिकेशन गिवन बाय R.H. वेटेकर. असंच अजून एक आहे, तो आहे तुमचा 6 किंगडम क्लासिफिकेशन, ज्यामध्ये मोनेरा तिने ब्रेक केलाय. ठीक आहे. असं एक आहे. ठीक आहे. आता तुम्हाला एक थोडे फोटो दाखवतो फक्त, आपल्याकडे 1-2-3 मिनिटं आहेत. किरकोळ फोटो बघा. आता हे जे आहेत ना, हे प्रोटिस्टाचे मेंबर्स आहेत. सिंगल सेल्स आहेत. बरोबर. दिसतात आपल्याला एक एक सेलचा एक एक ऑर्गॅनिझम आहे. तसा पुढचा आहे हा फंज आहे, हे बुरशी आहेत वेगवेगळे. ठीक आहे. आता तुम्ही याच्यातलं शक्यतो ते ब्लोटिस बघितलं असेल, त्यासारखं बघितलं असेल, ते बघितलं नाही तुम्ही कोणीच. ठीक आहे. तर ते बोलिटिस म्हणून एक आहे. तसं आपल्याकडे जो मिळतो छत्रीसारखं येतं पावसाळ्यामध्ये. ठीक आहे. काही कुजत असेल तर त्याला वाढतं. तर तो आहे. ठीक आहे. त्याला मग तुम्ही रायझोपस सारखा एक येतो
किंवा त्याला ऍस्परजिलस म्हणतो आपण, वेगवेगळे आहेत तिथं. ऍस्परजिलस नाही, सॉरी, रायझोपस, किंवा तो अजून एक आहे दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज पायलियस. तर वेगवेगळे नावं दिले जातात त्याला. ठीक आहे. लास्ट वन इज युअर प्लॅन्टियन ॲनिमेलिया. आता प्लॅन्टी बघायचं असेल तर आरशात बघू शकता, सॉरी ॲनिमेलिया बघायचं असेल तर तुम्ही आरशात बघा, ॲनिमल्स कशी दिसतात. ठीक आहे. आणि प्लॅन्टी असेल तर घराबाहेर तुमची भरपूर झाडं असतात, तर ते सगळे प्लॅन्टीमध्ये पडणार आहेत. ठीक आहे. तर दिस इज व्हॉट इज युअर चॅप्टर. ठीक आहे. आता तुम्हाला सगळ्यांना सगळं दिसलेलं असेल, माझ्याकडनं असं वाटतंय मला. ठीक आहे. आता तुम्हाला काही डाऊट्स असतील तर आपल्याकडे 2-3 मिनिटं आहेत, तुम्ही बोलू शकता आणि मग आपण कन्क्लूड करू शकतो. ठीक आहे. काही प्रश्न असेल तर बिनधास्त विचारा. तुम्हाला एकदा शिकवल्यावर सगळं समजलं असं आहे का? नाहीये. कसं होतंय की ज्यावेळी तुम्हाला क्वेश्चन नसतात ना, तर 2च असतात ऑप्शन्स. एक तर तुम्हाला सगळं समजलंय किंवा मला काहीच समजलं नाही. ठीक आहे. तर तो अर्थ होतो क्वेश्चन न विचारण्याचा. ठीक आहे. तुम्हाला थोडंफार समजलं असेल, एखादा मुद्दा कळाला नसेल किंवा तुम्हाला वाटत असेल की कसं विचारायचं सरांना, डझंट मॅटर. ठीक आहे. तुम्हाला शिकायचं आहे, तुम्ही बिनधास्त विचारा. कुठलाही प्रश्न असेल ह्या चॅप्टरच्या रिलेटेड, यू कॅन आस्क इट. ठीक आहे. मराठीत विचारा, हिंदीत विचारा, इंग्लिशमध्ये विचारा. तुम्हाला ज्या लँग्वेजमध्ये कम्फर्टेबल असाल त्यात विचारा बिनधास्तमध्ये. So no questions. Okay. So this must be the end of the lecture. So madam, are you there? बहुतेक तुमचे मॅडम पण गायब झाले. बरं तुम्ही गुड इव्हनिंग सर. येस बोला. सर मी स्टुडंट नाहीये, मी एक बायोची टीचर आहे. पण Okay, मी madam, बोला ना फक्त madam. मी टीजीटी लेवल पर्यंत शिकवायचे मुलांना. ही सगळी Okay. मुलं मी 9वीला शिकवलेली होती. आणि हे जे कॉन्सेप्ट आहेत क्लासिफिकेशन वगैरे, हे ह्यांना इंट्रोडक्शन झालेलं आहे इन Okay. 9th स्टँडर्ड ॲज पर द स्टेट बोर्ड. राईट. तर त्यामुळे मे बी Yes. ह्यांचे बरेचसे कॉन्सेप्ट आहेत ना, ते ऑलरेडी क्लिअर होते. क्लिअर आहे. जे आपण Yes. जेनस आणि स्पेसिफिक जे नेम्स जे तुम्ही सांगितले, त्याचा फक्त Okay. एखादा चार्ट मुलांबरोबर तुम्ही शेअर केलात ना, कॉमन नेम आणि स्पेसिफिक नेम, जेनेरिक नेम, तर ते त्यांना रेफर Okay. करायला बरं पडेल असं मला वाटतं. सॉरी, Okay. मी आहे ना, ऍक्च्युली आय एम नॉट सपोज टू अटेंड दिस, बट मला स्वतःला 11वीचा पोर्शन काय आहे हे माहित नाहीये. मला ते शिकून घ्यायचं होतं, Okay. म्हणून मी जॉईन केलं. बट आता युअर कसं आहे लेक्चर वॉज madam यांना? एक्सिलेंट. तुमची भाषेचं Thank you. प्रभुत्व खूप छान आहे. आणि माझं काय व्हायचं, मी यांना सेमी इंग्लिश मध्ये शिकवत होते, त्यामुळे इंग्लिश मिडियमचं असल्यामुळे मला खूप काही गोष्टी या मुलांनी मला शिकवल्या. या टर्मला हे बोलतात, त्या टर्मला ते बोलतात मराठीमध्ये वगैरे. तर Right. आय होप दिस लेक्चर वॉज अन इंट्रोडक्शन अँड अ ब्रीफ एक्सप्लेनेशन ऑफ देअर 9th स्टँडर्ड सिलेबस. तर तुम्ही ह्याच्या पुढचे जे लेक्चर Right. घ्याल त्याच्यात नक्की ही मुलं तुम्हाला प्रश्न विचारणार, हे मी तुम्हाला गॅरंटी देते. तेच एक्सपेक्टेड आहे त्यांच्याकडून, बाकी काही नाही एक्सपेक्टेड. जे काही डाऊट्स आहेत ते लेक्चर मध्ये क्लिअर नाही, व्हावे. आणि कसं आहे मॅडम तो की जो आता मुलगा ह्यांना होता सिलेबस मध्ये आहे ना. ज्ञानेश्वर वाघमारे सर, ओके. तो फार प्रश्न बोला मॅडम. विचारतो. तो चिकित्सक बुद्धीचा पण आहे सर. ओके. हा. चालेल, काही इश्यू नाही. मॅम Okay. कशा आहात तुम्ही? आणि थँक्यू फॉर टुडेज लेक्चर. आय रिअली अप्रिशिएटेड युअर वे ऑफ टीचिंग. थोडस मध्ये मध्ये इंटरॅक्शन मध्ये तुम्ही करत जा, मुलांना प्रश्न विचारा, मग ते अलर्ट ते राहतील. आहे. फक्त काय होतं मॅडम की मला त्यांनी टॉपिक्स दिले होते 2-3 आणि मला ते कव्हर करायचे होते आणि मला फक्त 40 मिनिट्सचं लेक्चर होतं. त्यातले पहिले 5 मिनिटं मी असेच घालवले होते त्यांच्याबरोबर गप्पा मारण्यात. त्यामुळे मला थोडं ते संपवायचं होतं. सो आय जस्ट रॅन अवे विथ द टॉपिक. ज्यावेळी त्यांचा गरज असेल ना त्यावेळेला असं काय, ते एकदम स्लो चालून जाईल ते टॉपिक. मुलांनो प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट आहे, जसं तुम्ही मनीषा मॅमला त्रास दिलात,
प्रश्न विचारलेत. आपलं एक छान इंटरॅक्टिव्ह सेशन होतं. तसंच तुम्ही सरांबरोबर पण कॉपरेट करा आणि त्यांच्या एवढ्या सुंदर एक्सपिरियन्सचा तुम्ही तुमच्या शालेय शिक्षणासाठी ना त्याचा उपयोग करून घ्या. इट इज अन अपॉर्च्युनिटी, ग्रॅब इट. आणि थँक्यू प्रेमा मॅम for allowing me to continue in this meeting and you did not remove me out from the meeting. हॅलो मॅम. So मी लीड करते मीटिंग. हा, हॅलो अभिषेक, बोल बा. कशा आहात मॅम तुम्ही? मी छान आहे, पण तुमच्या लोकांचं इंटरॅक्शन का नाहीये बरं? सर एवढं सुंदर शिकवत होते, तुमचे सगळे कॉन्सेप्ट ब्रीफ झालेत 9वी मध्ये जे तुम्ही शिकला आहात ते. तर डेफिनेटली मी तुम्हाला लास्ट टाइम पण सांगितले, 9वीची पुस्तकं फेकू नका, ती ठेवा. राईट. येस मॅम. मग आता सरांबरोबर तुम्ही इंटरॅक्ट करा, विचारा का तुम्ही म्हणजे मोनेरामचे 2 पार्ट आहेत का, कुठे 5 टाइप्स हे किंगडम क्लासिफिकेशन आहे का, 6 किंगडम क्लासिफिकेशन आहे, काय डिफरन्स आहे हे विचारा. आम्ही शिक्षक आहे ना, तुमच्या प्रश्नांचे भुकेले असतो. तुम्ही जेव्हा विचारणार तेव्हा आम्ही तुम्हाला अजून सांगणार बच्चा पाटी. कळलंय? ओके मॅम. येस. ओके मॅम. ठीक आहे मॅडम. आता बहुतेक मीटिंग आपल्याला क्लोज करायला लागेल. बहुतेक प्रेरणा मॅडम जागेवर नाही आहेत. प्रेमा मॅडम. ओके. सो